हाच तो मनोहर, घरी 18-20 दारिद्र्य असणारा मनोहरचा नवोदय विद्यालयात नंबर लागलाय. माझा नातू गरीबातून आहे आणि गरीबातून आहे तो. आणि माझे जे शिक्षक आहे ते शिक्षकांना लई मदत केलेली आहे आणि गरीबातून त्याचे शिक्षण झालं आहे. आणि सारं माझं काम बराबर होऊन आलं आणि बस आमचं काम चांगलं आहे. बस हेच मी विनंती करतो. बस बाकी तर मला काही समोरला काही येत नाही. बस मी एवढाच बोलून शब्द मागू घेतो. लड़का को अच्छा पढ़ाई कर बोलता था तो अच्छा का स्कूल जाता तो पैर पड़ता था देव का हमारा। फिर मैंने बोला बाबू अच्छा सीखना, अच्छा जाने को ना, अच्छा तो तेरे को नौकरी मिलने को ना। तो बोलता था कि दादी तेरा आशीर्वाद हो ना। फिर हम जाता स्कूल, अच्छा वो स्कूल से आया कि अभ्यास करने को लगाता था तो अभ्यास करता था बराबर। आज त्याच मनोहरचं गावभर अशा ह्या मनोहरच्या स्वागतासाठी हीच ती शाळा, जिल्हा परिषद शाळा सजून गेली. दर्याबाद एक लहान चुकलं गाव आहे आणि त्या लहान चुकल्या गावातला एक सर्वसामान्य असणारा मनोहर हा जिल्हा परिषद शाळेच्या श्रेणीतून एकमेव असा विद्यार्थी आहे की ज्याचं नवोदयसाठी झालं सिलेक्शन. त्याची हे सर्वसाधारण शाळा आणि त्या शाळेत या माणसानं आपल्या गावाचं नाव मोठं केलं. आज त्याचा या ठिकाणी सत्कार सोहळ्याचं आयोजन केला. त्यासाठी सर्व म्हणजे मराठी उर्दू त्या ठिकाणी दोन्ही एकाच ठिकाणी शिक्षण भेटते. सारे विद्यार्थी एकत्र आले आहेत. कौतुक आणि ते एका गरिबाच्या लेकराचं. त्या कौतुकासाठी या ठिकाणी प्रत्येक जण तयार झालाय, उत्सुक झालाय. तर या गावचे एक म्हणजे सक्रिय नागरिक, गावात कोणताही प्रश्न असो रात्री बेरात्री धावून येणारे आमचे थोडा कार्यकर्त्यांना बापा गावाचं नाव मोठं केलं. तुमच्या तर गावात नाव मोठं केलं म्हणजे आमच्या गावातून तो जो मुलगा आहे नवोदय परीक्षेतून प्रथम आलेला आहे तालुक्यातून. आणि हा मनोहर किशोर दहीकर या मुलाचं नाव आहे. आणि आमच्या गावातून आमच्या ग्रामपंचायतमधून कोणतीही त्याला मदत लागेल तर, आणि ग्रामपंचायतच नाही तर पूर्ण गावाकडून कोणतीही त्याला मदत लागेल शिक्षणासाठी, समोर शिक्षणासाठी, तर त्याला आम्ही मदत करायला तयार आहोत. तर माझ्यासोबत या दर्याबादच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री हिवराळे सर. कार्यकर्त्यांना शाळेचं नाव केलं, गावाचं नाव केलं. बा आता शाळा आणि गावाचं तर नाव मोठं केलंच त्यांनी, त्याच्यासोबत आमचं पण नाव मोठं केलं. त्याच्यामुळे आज त्या विद्यार्थ्याचा एवढा मोठा सत्कार होत आहे. हा विद्यार्थी खरोखरच खूप मेहनती आहे. एवढा मेहनती आहे तो की त्याला जेवढा आपण अभ्यास दिला तो त्याच्यापेक्षा जास्त करत होता रोज. आणि खूप त्याने मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ त्याला आज मिळालं. आपल्या तालुक्यामधून म्हणजे अमरावती जिल्ह्यामधून 10,723 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10,044 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यामधून 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. त्या 80 विद्यार्थ्यांमध्ये हा आमचा मनोहर 80 मध्ये सिलेक्ट झाला आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या तालुक्यामधून फक्त 12 विद्यार्थी पास झालेले आहेत, निवड झाली आहे त्यांची नवोदयमध्ये. आणि 12 पैकी हा जिल्हा परिषद एकमेव असा विद्यार्थी आहे का तो जिल्हा परिषदचा एकमेव विद्यार्थी आपल्या तालुक्यातून आलेला आहे, त्याची निवड झालेली आहे अमरावतीसाठी, अमरावती नवोदय विद्यालयाला. हा खरोखरच विद्यार्थी खूप मेहनती आणि चिकाटीने अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. भविष्यात त्याला खूप यश प्राप्त हो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तर या मनोहरचे वर्ग शिक्षक पाचपोर सर आहेत. सर माय शिक्षण जिल्हा परिषदला झालं बरं सांगतो बरं, पण लेखाचं की नाही आम्हाला एखादा असा चांगला तरासणारा माणूसच भेटला नाही. कसं काय पोरग तरासला बा, चांगलं उजाड निघावे कार्यकर्ता आज. बरोबर आहे. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दर्याबाद या शाळेचा वर्ग 5वीचा विद्यार्थी मनोहर किशोर दहीकर याची निवड आपल्या 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता नवोदय विद्यालयाकरता झालेली आहे. आणि ही आमच्या शाळेकरता, गावाकरता, ग्रामपंचायत करता तसेच तालुक्याकरता अभिमानाची गोष्ट आहे. आमच्याकरिता
मनोहरचं हे जे यश आहे हे खरोखरच आमच्याकरता प्रेरणादायी आहे. कारण आजपर्यंत आमच्या शाळेचा एकही विद्यार्थी नवोदयला निवड झालेली नव्हती, परंतु पहिल्यांदा आम्हाला हे यश मिळालं. आणि या यशामध्ये त्याची प्रचंड मेहनत आहे. तो खरोखर मेहनती विद्यार्थी आहे. आणि पहिल्या दुसऱ्या वर्गाला त्याला अध्यापन करताना आमचे मुख्याध्यापक श्री हिवराळे सरांनी त्याला तयार केलं. आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्गापर्यंत तो माझ्याकडे अध्यापनाकरता होता. तर तिसऱ्या वर्गापासूनच आम्ही याची तयारी करून घेतली की नवोदयमध्ये येणारे संभाव्य प्रश्न कसे असतात, त्याची प्रश्नपत्रिका कशी राहते. आणि त्या दृष्टीनं आमच्या पाचव्या वर्गामध्ये 3 विद्यार्थी होते. तर त्या 3ही विद्यार्थ्यांची तयारी करून आम्ही घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केलं. नंतर त्याच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या. आणि या मुलाचं एक असं कौतुक असं करावं वाटते मनोहरचं, कारण हा इतका प्रचंड मेहनती मुलगा आहे. हा जरी बोलताना थोडा म्हणजे शाय असला तरी हा अभ्यासामध्ये खूप शाय. मी ग्रामपंचायत सदस्य सुभाष रामभाऊ मानकर, दर्याबाद येथील हा अतिशय गरीब कुटुंबातील मनोहर किशोर दहीकर याने नवोदय शाळेत उत्तीर्ण झाल्यामुळे गावाचं एक नाव लौकिक केलेलं आहे. गरीब कुटुंबातून आलेला आहे. खूपच हालाकीची परिस्थिती असताना त्यांनी हे अथक प्रयत्न केले. यामध्ये सर्वात वाटा म्हणजे या शिक्षक लोकांचा भरपूर आहे. अशा या आदर्श मनोहरचा सन्मान पंचायत समिती अचलपूरचे BDO सुधीर कुमार अरबड यांच्या हस्ते झाला. एक वेगळा आनंद झाला, कारण जिल्हा परिषद श्रेणीतून या पोरानं ज्या शाळेचं नाव मोठं केलं याची हे कौतुकाची थाप. हा एक कार्यकर्ता आहे जिल्हा परिषदचा एकमेव, ज्याचा लागला नवोदय नंबर. गावरान 90 त्याला लय शुभेच्छा देते. सांग बरं मनोहर, बोल बा जरासा, काय कसा काय अभ्यास केला, तुला कोण मार्गदर्शन केलं, भविष्यात मोठं होऊन काय व्हायचं आहे? माझे सर वर्ग शिक्षक श्री प्रशांत पाचपोर सर यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि तसेच माझे मुख्याध्यापक श्री हिवराळे सर यांनी पण मला मार्गदर्शन केलं. आणि माझे वर्ग शिक्षकांनी जे अभ्यास दिला मी त्याले पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी सरांना दाखविले. आणि घरी जाऊन मी जे सरनं पहिले काम सांगितलं ते पूर्ण करायचं, मग आपला अभ्यास करायचा. मग माझे आजोबा आणि आई वडील यांनी मला खूप मदत केली. आणि आई वडील यांनी मला अभ्यास करायला सांगितले आणि आजोबा मला मदत केली. आणि आजोबांना लय प्रेम झाला की मी पास झालो. आणि आज माझी आजी रडत होती म्हणून त्यांनी म्हटलं मस्त शिक्षण घे आणि पुढे चाल. आणि मी भविष्यातून जज बनणार आहे. आज आलो होतो मी जिल्हा परिषद शाळा दर्याबाद या ठिकाणी. हा कार्यकर्ता जो आहे, जे तालुक्यातून 12 लेकरं जिल्हा परिषद म्हणजे नवोदयसाठी ज्याचं सिलेक्शन झालं त्यातला हा एक कार्यकर्ता जिल्हा परिषद शाळेतून नवोदयसाठी गेलाय. कसा राजू मला की या मध्यंतरी एक आंदोलन केलं तर जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे. भल्ली दुःखाची गोष्ट. आजकाल की माणसाला फक्त सरकारी नोकरीवाला जवळच पाहिजे, पण सरकारी शाळेत त्याचं शिक्षण पाहिजेत नाही. तर जिल्हा परिषद शाळेत आजही एकदम चांगलं शिक्षण भेटते. आपण जिल्हा परिषदेला जाऊन भाऊ, जिल्हा परिषद शाळेत खरं शिक्षण भेटते. कॉन्व्हेंटात फक्त बोलणारा तोता तयार होते. A फॉर ऍपल आणि B फॉर बॉल. तो कोणता बॉल आहे त्याचं त्याला माहित. पण जिल्हा परिषद शाळेत काय असते की जिल्हा परिषद शाळेत या पोरा घरी मी पाहिलं ना, याच्या घरी बकऱ्या आहेत ना, याला बकऱ्या चारा आणायला लागते ना. बकऱ्याचा चारा आणणारा पोरगा आज नवोदय शाळेत जर पास होत असेल तर त्यासाठी अशी कारागिरी पाहिजे. हे बाई, कारागिरी 1 आणि कारागिरी 2 हे कारागीर भेटले आणि त्याच्या माध्यमातून हिरा घडलाय. असा हा हिरा, या हिऱ्याच्या माध्यमातून गावाचं नाव आता मोठं. त्यात पाना पब्लिक किती मोठी आली आहे. सारे हे या ठिकाणचे लोक ज्या पद्धतीनं गावरान 90 गावात आली, सारे लोक म्हणजे या पोराचं कौतुक करायसाठी या ठिकाणी आले आहेत. आणि कौतुक व्हायला पाहिजे, कारण गरीबाचं लेकरू श्रीमंताच्या लेकरानं काही केलं तर त्याचं पूर्ण नाव होते, पण गरीबा लेकराचं नाव होत नाही, कारण ते गरीबाचं असते. पण या गरीबाच्या लेकरानं या गावाचं नाव आता मोठं केलंय.
लवकरच तो नवोदयसाठी जाईल आणि त्याचं भविष्यातलं स्वप्न आहे की मला जज व्हायचं आणि जजमेंट द्यायची आहे. फायदा एखादा गुन्हा करू नका, सर्वात पहिले तुम्हाला दंड लागेल तो. तर अशी बातमी दर्याबाद मधून गावरान 90 वर.